मी मागे आपल्याला सांगितलं, आपल्याकरता कुठलाही समाज वोट बँक नाहीये. मराठा समाजाकडे वोट बँक म्हणून आपण पाहत नाही, ओबीसी समाजाकडे वोट बँक म्हणून आपण पाहत नाही, निवडणुकीच्या निकालांची आपण चिंता करत नाही. आणि मी तर हे माझ्या अनुभवातनं सांगतो की निवडणुकीवर याचा परिणामच होत नाही. निवडणुकीचे मुद्दे वेगळे आहेत, या मुद्द्यांवर निवडणुका नाही आहेत, हे समाजाचे प्रश्न आहेत. निवडणुकीच्या चष्म्यातनं या प्रश्नांकडे पाहूच नये या मताचा मी आहे. त्यामुळे निवडणुकीची चिंता करू नका. चिंता जर करायची असेल तर महाराष्ट्राचं सोशल फॅब्रिक हे कुठेतरी त्या ठिकाणी त्याला भेगा पडतायत, ते फाटताय. अशा प्रकारची जी अवस्था आपल्याला पाहायला मिळते ती चिंताजनक आहे. कारण गाव गाड्यावर सर्व लोक एकत्रितपणे त्या ठिकाणी राहिले आहेत. आपण सगळे एकमेकावर अवलंबून आहोत. प्रत्येक समाजाचं आपलं एक वेगळं महत्व आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की ज्यावेळेस मोदीजी सांगतात की माझ्याकरता जात धर्म महत्वाचा नाही आहे, माझ्याकरता महत्वाचं संविधान आहे आणि माझ्याकरता एकच जात आहे ती म्हणजे गरिबी, सगळ्या प्रकारच्या गरिबांना त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम. मग आरक्षणाची भावना कशातनं निर्माण होते? गरिबीतनंच निर्माण होते. आरक्षणाची भावना कुठेतरी आम्ही मागासलेले आहोत यातनंच निर्माण होते. त्यामुळे आरक्षण महत्वाचं आहे ते तर देऊच, पण त्याच्यासोबत जोपर्यंत हे मागासलेपण आपण दूर करणार नाही तोपर्यंत कितीही आरक्षण आपण दिलं तरी देखील समाजातलं ही जी भावना आहे की आम्ही मागासलेले आहोत ही भावना दूर होऊ शकणार नाही. आणि म्हणूनच मागच्या काळामध्ये वेगवेगळ्या समाजांकरता आपण वेगवेगळे निर्णय घेतले. आज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजामध्ये 70,000 उद्योजक तयार करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलंय. आज या ठिकाणी महाज्योतीच्या माध्यमातून ओबीसी समाजाकरता फेलोशिप पासनं स्कॉलरशिप पासनं तर मला अतिशय आनंद वाटतो की आता आपण म्हणजे मी जेव्हा मुख्यमंत्री होतो आपण घोषणा केली होती, मध्यंतरीच्या सरकारने आपण घोषणा केली होती की 36 हॉस्टेल आम्ही ओबीसी करता तयार करणार. 2.5 वर्ष सरकार यांचं होतं, यांनी घोषणा केली, त्यांनी 36 म्हटले होते, आम्ही 72 करणार. एक हॉस्टेल सुरू केलं. पण आज मला आनंद आहे की आपले मंत्री अतुल सावे यांना आपण सांगितलं, त्यांनी पाठपुरावा केला आणि 52 हॉस्टेल सुरू होत आहेत ओबीसी समाजात. 52 आणि उरलेले 20 हॉस्टेलची पण जागा आता आपण शोधतो. पण 52 हॉस्टेल हे तयार होत आहेत. आणि या व्यतिरिक्त ज्यांना हॉस्टेलमध्ये जागा मिळणार नाही अशा आमच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आपण योजना तयार केली आहे. त्यांना आपण कॅशमध्ये पैसे देणार आहोत. राहण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था, पुस्तकांची व्यवस्था याकरता त्यांना त्या ठिकाणी स्वयंसारख्या योजनेच्या माध्यमातून त्यांना आपण मदत करणार आहोत. म्हणजे पहिल्यांदा अशा प्रकारे समाजाचा विचार झालाय. ओबीसी समाजातही जे दुर्बल आहेत, जे मायक्रो ओबीसी आहेत, त्यांचा विचार आपण या ठिकाणी केलेला आहे. आणि त्यांच्याकरता वेगवेगळी महामंडळं त्या ठिकाणी सुरू करून त्या समाजातल्या मुलांना आपल्याला रोजगार कसा देता येईल, स्वयंरोजगार कसा देता येईल या संदर्भातला प्रयत्न आपण त्या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की कोणी काही नरेटिव्ह तयार करू द्या, हे लोक फक्त माध्यमात दिसणार आहे. आणि माध्यमांचा असर जर झाला असता तर भारतीय जनता पार्टी कधीच निवडून आली नसती.